चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मागच्या वर्षी आपण भाजणीची चकली बनवलेली आहे, तर ह्या वर्षी आपण ज्वारीची खुसखुशीत चकली बनवणार आहोत। भाजणी काढायला वेळ नसेल आणि चकली ही बनवायची आहे, तर अशा वेळेस झटपट होणारी ही ज्वारीची चकली तुम्ही बनवू शकता। ज्वारीची चकली ही तितकीच खुसखुशीत आणि चविष्ट लागते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण चकली बनवायला सुरुवात करू। तर चकली बनवण्याकरता सर्वप्रथम आपण 2.5 वाटी पाणी घेणार आहोत। पाणी गरम करायला ठेवायचे आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। नावापुरते हळद घालायची आहे। 3 चमचे आपण मिरची पावडर घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे। 2 चमचे साजूक तूप घालायचे आहे। मिक्स करूयात। ज्या वाटीच्या साह्याने आपण पाणी मोजून घेतलेलं आहे, त्याच वाटीच्या साह्याने 2.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करायचा आहे। आणि हे पीठ आता 10 ते 15 मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत। अर्धा तासापेक्षा जास्त पीठ झाकून नाही ठेवायचं। आणि तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ। 1 चमचा धणे घेतलेला आहे, 1 चमचा जिरे घ्यायचे आहे आणि ओवा 1.5 चमचा घेऊ। जमेल तितकी याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। तर ह्या ठिकाणी चकलीसाठी आपला मसाला तयार आहे। 15 मिनिट झालेले आहे। आता आपण पीठ एका परातीमध्ये काढून घेऊ। त्यामध्ये आपण वाटलेला मसाला घालायचा आहे। 1.5 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहे। आपण जो मसाला वाटून घेतला ना, त्यामुळे चकलीची टेस्ट ही जास्त वाढणार आहे। भाकरीला आपण ज्या पद्धतीने पीठ मळून घेतो, त्याच पद्धतीने आपण हे पीठ मळून घेणार आहोत। पीठ अगदी व्यवस्थित रगडून मळायचं आहे। तर हे पीठ आपल्याला जास्त पातळही नकोय, जास्त घट्टही नकोय, अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेणार आहोत। पीठ जर जास्त सैल झालं तर चकल्या खुसखुशीत होणार नाही किंवा त्याला काटेही व्यवस्थित पडणार नाही। जास्त घट्टही होता कामा नये, नाहीतर चकल्या तुटू शकतात। सोऱ्याला आपण आतून तेल लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये पीठ घालायचं आहे। ज्वारीच्या चकल्याही अगदी छान आणि खुसखुशीत होतात। तर अशा पद्धतीने आपण चकल्या पाडून घेणार आहोत। जितकं आपण पीठ सोऱ्यामध्ये घालणार आहोत, तितकं पीठ अगदी छान रगडून मळून घ्यायचं आहे। या ठिकाणी चकल्या पाडून तयार आहेत। तेलही गरम झालेलं आहे। आता आपण चकली सोडायची आहे आणि चकली मध्यम आचेवर आणि मंद आचेवर छान तळून घ्यायच्या आहेत। गॅस बिलकुल मोठा करायचा नाहीये, नाहीतर चकली बाहेरून लाल पडेल आणि आतून कच्ची राहील। आता आपल्याला जितकं पीठ घ्यायचं आहे, तितकं पीठ आपण पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि मगच ते सोऱ्यामध्ये भरायचं आहे। राहिलेली चकली पण पाडून घ्यायची आहे। या ठिकाणी चकल्या तळून तयार आहेत। आपण काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने इतर चकल्याही तळून घ्यायच्या आहेत। चकल्या शक्यतो मी मीडियम साईजच्याच केलेल्या आहेत। मीडियम साईजच्या चकल्या तळायलाही फारसा वेळ लागत नाही। अगदी मोठ्या चकल्या केल्या तर तळायला जास्त वेळ लागतो। तुम्ही पाहू शकता आपल्या चकल्यांना काटेही किती सुंदर पडलेले आहेत। त्या दिसायला जितक्या छान दिसतात, तितक्याच त्या खायलाही खुसखुशीत झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता चकली जर आपण तोडली तर ती अगदी छान पोकळ दिसते। यावरूनच कळतं की ती किती खुसखुशीत झालेली आहे। या ठिकाणी आपली खुसखुशीत ज्वारीची चकली तयार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही ज्वारीची चकली करून पहा।
चकली अप्रतिम होते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।